माझं वजनही कमी झालं. मग मागं सांगितलं थायरॉइड होता, थायरॉइड माझा कंट्रोलमध्ये आला. ती जी स्किल आहे, व्यायाम करून घेण्याची पद्धत म्हणजे मोरल सपोर्ट देते पर्सनली तो एक बूस्ट करतो एनर्जी तो. तर कसं होतं, हिलिंग स्टोरीज खूप असतात आपल्याकडे, पण कुठल्याही गोष्टीची स्टार्ट करायची तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी निमित्त लागतं, कारण लागतं. आता नवीन महिना स्टार्ट झालाय मग आपण करू, किंवा काहीतरी म्हणजे शारीरिक त्रास व्हायला सुरुवात होते आणि मग आपण म्हणतो की नाही आता वेळ आली आहे तर आपण स्टार्ट करू, राईट. बरोबर. आणि एखाद्या ह्याची सुरुवात होते काहीतरी निमित्त. तर मला आता या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, आणि त्यानुसार आपण प्रयत्न करतो की जशी गरज आणि त्यानुसार आपण प्रॅक्टिस करायला, आणि थोडंफार व्हेरिएशनने आपण प्रयत्न करत असतो की स्टॅबिलिटीने कसं आपण एक्सटेंड करू. प्रत्येकाची आपली किती कॅलिबर आहे, त्याची बॉडी कशी आहे, ते सगळ्या गोष्टी पर्स्पेक्टिव्ह आपण लक्षात घेऊन योग आपण साधना सुरू करत असतो. मला सुरुवातीला फक्त तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही कुठून आहात, कशासाठी स्टार्ट केलं, एवढे वर्ष तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिस करावंसं वाटलं का, वेळ कसा मॅनेज केला, आणि त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळेल की इतरांनाही कसं मॅनेज करावं आणि पुढे जायला मदत होईल. म्हणजे मी आलोय पोलीस खात्यात, त्यामुळे वेळच मिळत नव्हता. मला इच्छा असूनही मला काही करता येत नव्हतं. ड्युटी अशी होती की मला रात्री बेरात्री कधी यायचं, सकाळी उठून जायचा टाइम फिक्स होता, यायचा नव्हता फिक्स मला. त्यामुळे व्यायामाला वेळ, सकाळी मला 8ला घर सोडावं लागायचं, यायची वेळ नव्हती. त्यामुळे मला व्यायाम करायची इच्छा असूनही करता आलं नाही. आता रिटायर झालं मग सुरू केलंय. आता सगळ्या इच्छा आकाशा पूर्ण केली, व्यायाम करायची सगळं करायची, तर राहिलेल्या इच्छा आहे सगळ्या. येस, तर आपण ऑनलाईन पद्धतीने योग ट्रेनिंग स्टार्ट करत आहोत, बरोबर? हा, तर तुम्ही आता एवढ्या दिवसापासून, महिन्यांपासून स्टार्ट केली जर्नी, तर केल्याच्या पासून ते आतापर्यंत हा पूर्ण कालावधी आहे, तो कधी झाला आणि तुम्हाला काय काय बदल जाणवले, फक्त शारीरिकच नाही तर मानसिकरित्या, आणि कशी सुरुवात झाली, त्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी आल्या का, त्या ओव्हरकम कशा केल्या, त्याच्याबद्दल. मला म्हणजे पहिला सुरुवातीला केला तेव्हा एकदम बरं वाटायला लागलं. पण पूर्वी पण खेळायचो मी, जॉईन करायचे आपण. त्यामुळे सुरुवातीला थोडासा त्रास झाला, अंग दुखायला, पण कंटिन्यू जर 8 दिवस केला आणि तुम्ही जो करून घेतला व्यायाम, तो करायचं मागायला, तुमची जी स्किल आहे, व्यायाम करून घेण्याची पद्धत, किंवा एक तुम्ही प्रेरणा देता करताना, म्हणजे मोरल सपोर्ट देते पर्सनली तो एक बूस्ट करतो एनर्जी तो. त्यामुळे करायची इच्छा होती. म्हणजे इच्छा जरी नसेल की नाही करायचं, दमलो असेल, हात दुखतोय किंवा काय दुखतं, तरी करावं लागतं ते आपल्याला. तुम्ही तेवढं त्याला एन्करेज करता किंवा आम्हाला मोटिवेशन करता की करा 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 करा, आणि ते केल्यामुळे नंतर समजते की आराम पण मिळतोय आणि शरीरात आणि आतून सुद्धा त्याचा बदल जाणवायला लागला. माझं वजनही कमी झालं. मग मागं सांगितलं थायरॉइड होता, थायरॉइड माझा कंट्रोलमध्ये आला. त्यानंतर मला आतून असं ताकद आल्यासारखी, एनर्जी लेवल वाढली माझी. तर म्हणजे आपल्याला आठवतंय कधी कधी, म्हणजे प्रत्येकाच्याच, म्हणजे आता आम्ही यंग आहे म्हणून नाही, किंवा तुमचं आता रिटायरमेंट नंतर तुम्ही स्टार्ट करताय म्हणून नाही, प्रत्येकाच्याच लाईफ मध्ये एक फेज येते की कधी वाटतं की आता बस कंटाळा आलाय, आज नको करायला, पण समोर एखादं टार्गेट ठेवलं किंवा पुढे एनकरेज केलं, कसं आहे आपण पाहिजे तसं हा फ्लो चेंज करू शकतो, राईट. जशी रिक्वायरमेंट आहे, आज वाटतंय की नाही एनर्जेटिक फुल, तर आपण थोडासा फ्लो स्ट्रेंथनिंग ऍड करू शकतो, थोडंसं अजून चॅलेंजिंग करू शकतो. ज्या दिवशी वाटतंय आपल्याला की नाही आज मला थोडं डल वाटतंय, त्या दिवशी थोडं रेस्पिरेटिव्ह फ्लो, थोडंसं प्राणायाम करून मग अजून छान वाटतं. बट नो एक्सक्यूज ॲट ऑल, राईट. बरोबर, अगदी बरोबर. ओके, याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, जे यंग जनरेशन आहेत किंवा बाकीचे जे डिपार्टमेंट मध्ये पण भरपूर जण आहेत, त्यांना ऑफिस बरोबर वेळ काढता येत नाही, तर थोडंसं मॅनेजेबल होऊ शकतो असं? होऊ शकतो, आता वेळ काढायला पाहिजे तसे. मला असं वाटलं उठायला लागेल 8ला जावं लागलं तर पहाटे 5-5:30 उठून एक अर्धा पाऊण तास जरी ह्याला वेळ दिला तरी भरपूर फरक पडतो. स्टॅमिना वाढतो, एनर्जी लेवल वाढते आणि कामात उत्साह राहील. पण कामाच्या भ्रांतीमध्ये सगळं विसरून जातो. खरोखर हे अगोदरपासून करायला पाहिजे. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आता हे उत्साह वाढलेला आहे, स्टॅमिना वाढलाय आणि मजा येते करायला. उत्सुकता असते, सकाळ कधी होती व्यायाम कधी करतो. व्यायाम झाला नाही, शनिवार रविवार सुद्धा आता कंटाळा येतो व्यायाम नसेल तर तरी पण आम्ही सेल्फ प्रॅक्टिस करतो. तुम्ही सांगितलं चालू. तर एक व्यक्ती फॅमिली मधली जर का हेल्दी रुटीन फॉलो करायला लागली तर इतरांवरती काही इफेक्ट होतो असं तुम्हाला वाटतंय का? माझ्याच फॅमिली आता मी सकाळ उठून करायला लागली योगा, माझी पण दुसरा कोणतरी जॉईन होत राहील. आता आम्ही दोघंही करतो योगा, तुमच्याकडेच करतो.
फक्त बॅच वेगळी आहे, होईल आता मग पुढच्या वेळेस. कारण अनुभव असं सांगतोय की जर एका व्यक्तीने जर स्वतःमध्ये बदल घडवला, स्वतः स्टार्ट केला ना, तर दुसऱ्यांना फोर्स किंवा मोटिवेट करायची काहीच गरज नाही लागत. ते ऑटोमॅटिक ते बघून चेंजेस बद्दल काय घडतात ते बघून याच्याकडे वळतायत. सो दिस इज अ ग्रेट थिंग, अचिव्हमेंट आहे, राईट? त्यांनाही बघून सकाळी त्यांना बघून इच्छा झाली ना, तेही आले मॅटवर. तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की मॅटवर सगळेजण आले पाहिजे आणि त्यांच्या इच्छेनुसार, बरोबर नाही म्हणून प्रत्येक जण इच्छेनुसार बघून घरात जर सुरू जाते योगा तर सगळेजण सुरू करते योगा. व्हेरी गुड, छान. कारण कसं आता ही परिस्थितीच अशी आहे, जसं आपल्याला अन्न वस्त्र निवारा आहे त्याच्याबरोबर काहीतरी कोणत्याही प्रकारचा जो तुम्हाला आवडेल तो व्यायाम करणं गरजेचंच आहे. बरोबर. हा, आणि अजून एक मिसकन्सेप्ट खूप असते आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. कारण कसं आजकाल खूप प्लॅटफॉर्म, जसं कोविड झालं त्याच्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती वगैरे भरपूर ठिकाणी आपण बघतोय की योगचा प्रचार आहे, युट्यूब वरती आहे. काही जण लोक युट्यूबला फॉलो करून करत असतात, काही ऑनलाईन होतं. तर आता आपण ऑनलाईनच करतोय, जवळपास 6 महिने होऊन गेले, बरोबर ना सर? तर तुम्हाला असं काही वाटलं का की हे ऑनलाईन आहे किंवा थोडंसं काय तुमचं म्हणजे सुरुवाती तुम्हाला काहीतरी डोक्यात आलं असेल ना, हे कसं होणार आता, म्हणजे एक व्यक्ती इथे एका ठिकाणी बसणार, आपण इथे, मग ते कसं जुळून येईल, आणि त्याच्यामध्ये तुमचा तो पर्स्पेक्टिव्ह होता बघण्याचा, त्याच्यामध्ये काय बदल घडला? मला असं कधी वाटलं नाही की ऑनलाईन चालू आहे. असं मला वाटलं ऑफलाईन समोरच आपण बसणार आहे, तुम्ही आमचा व्यायाम घेताय, योगा घेताय. मला असं वाटतं परत नाही जाणवलं तो तुमची जी कला आहे, त्यामुळे मला असं वाटलं नाही की ऑनलाईन चालू आहे. असं वाटतं आपण समोरासमोर बसूनच योगा करतोय आणि तुम्ही परफेक्ट करून घेताय. जमत नसेल तरी तुम्ही करून घेतलं, तुमची स्किल आहे, करून घ्यायची पद्धत वेगळी आहे आणि चांगली आहे. कारण कसं होतं, सुरुवातीला आपण करत असतो तेव्हा कधी आतापर्यंत योग कधी तुम्ही केलाय का? म्हणजे इथे करण्या अगोदर नव्हता केला. मी हे सुरुवात करताना नव्हता केला. माझ्या टीचर्सने मला छान प्रेरणा दिली, मी शिकले, मला वाटलं की खूप छान बदल घडतोय. त्याच्यानंतर हे ट्रेनिंग मध्ये येणं, शिकवणं ही तर दूरची गोष्ट होती, कधी स्वप्नातही विचार नव्हता केला. पण सेल्फ जो अनुभव असतो ना, तो खूप वेगळा असतो. आता ऑनलाईन मध्ये थोडंसं असं वाटत होतं मलाही की आपण कसं शिकवणार, पण एक टेक्निक्स खूप महत्वाचे असतात, स्किल्स खूप महत्वाचे, ज्याच्यावरती तुम्ही भर दिला. कारण त्याच्यावरती जर आपण काम केलं आणि ते समजून घेतलं प्रत्येक टीचरने सुद्धा की बाबा हे स्टुडंटला कशी गरज आहे, त्याच्यानुसार आपण कसं फ्लो चेंज केला पाहिजे. कारण इथे लाखो असणार आहेत, बरोबर? मग त्या लाखो असणार मधले आपण रोज लाखो नाही प्रॅक्टिस करू शकत. मग थोडेसे आपण करत आहोत, तर त्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन केलं, गरज आहे. कारण जे लोक उठून बसू शकत नव्हते मॅटवरती, जे बेडवरती असायचे, ते सुद्धा प्रॅक्टिस करू शकत होते, ते करतायत. मग त्याचा आपल्याला कसा म्हणजे फरक पडतोय हे आपण आता अनुभवलंय. आणि एक तर मेसेज आहे की आपल्याकडे जरी तुम्ही पुण्यात आहात, मी मुंबईमध्ये आहे, एका महाराष्ट्रामधून नाही तर पूर्ण जगामधून लोक कोपऱ्यातून आता जुळत आहेत, घरोघरी योग पोहोचतोय. ही खूप मोठी म्हणजे अचिव्हमेंट आहे आणि हे गॉड गिफ्ट आहे. खूप लोकांनी याच्यासाठी आयुष्य वेचलंय आणि आपलं हेच काम आहे, स्वतः करूया प्रॅक्टिस आणि इतर जे आहेत त्यांनाही प्रेरणा देऊयात. तुमच्या या स्टोरीने इतरांनाही खूप प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करते आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल. थँक्यू.